समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव पंचायत समिती सभापतीपदी कातरखटाव गणातील निवडून आलेल्या भाजपा सदस्या सौ वनिता सोपान दुबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे। तर उपसभापतीपदी डिस्कळ गणातील भाजपच्या सौ रेश्मा शिवाजी शेडगे यांची बहुमताने निवड झाली आहे। दोन्हीही पदावर महिलांना संधी देऊन भाजपाने महिला राज निर्माण केले। या निमित्ताने मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार महेशदादा शिंदे यांच्या मनोमिलनाची वीण घट्ट झाली आहे। सभापती पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने कातरखटाव गणातील निवडून आलेल्या एकमेव सदस्या सौ दुबळे यांची निवड निश्चित होती। उपसभापती पदासाठी भाजपच्या सौ शेडगे आणि राष्ट्रवादीचे पुसेसावळी गणातील संग्राम चंद्रकांत कदम पाटील यांनी या दोघांनी अर्ज दाखल केला होता। विहित मुदतीत कोणी माघार न घेतल्याने मतदान प्रक्रिया घेण्यात आली। त्यामध्ये सौ शेडगे यांच्या बाजूने भाजपच्या 8 सदस्यांनी हात उचलून समर्थन दिले। त्यामध्ये सभापती सौ दुबळे यांच्यासह स्वतः सौ शेडगे तसेच सदस्य राजेंद्र जुगदर, हनुमंत बोटे, शशिकांत रोमन, डॉक्टर प्रगती कोकाटे पाटील, सौ वैशाली मोरे, सौ अनिता कोळी यांनी समर्थन दिले। तर कदम पाटील यांना 6 मतांवर समाधान मानावे लागले। त्यांना मनोज देशमुख, शुभम शिंदे, महेश वाघ, सौ स्नेहल जाधव, सौ शामली साळुंखे यांनी मतदान केले। प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले। नूतन सभापती सौ दुबळे आणि उपसभापती सौ यांचा जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे, आमदार महेशदादा शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, युवा नेते नंदकुमार मोरे, जितेंद्र पवार, सीएम पाटील, विक्रमसिंग कदम, सोमनाथ भोसले, अनिल माळी, विकल्प शहा, सूरज पाटील, रामभाऊ देवकर पाटील, विशाल बागल, नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गोडसे, डॉक्टर विवेक देशमुख, महेश कदम पाटील, मोहनराव बुधे, शशिकांत मोरे, शहाजी देशमुख, संतोष दुबळे, धनाजी दुबळे आदीसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कातरखटावला 6व्यांदा सभापती पदाची संधी सौ दुबळे यांच्या निवडीने कातरखटाव गावाला 6व्यांदा सभापती पदाची संधी मिळाली आहे। यापूर्वी स्वर्गीय ज्योतिनाना बागल, स्वर्गीय अरुणराव बागल, श्रीमती विजयाताई बागल, सौ मनीषा अजित सिंहासने तर पोपटराव मोरे यांनी प्रभारी सभापती पद भूषवले आहे। सासऱ्यांनंतर सुनेला उपसभापती पदावर संधी। आता निवड झालेल्या उपसभापती सौ रेश्मा शेंडगे यांचे दिवंगत सासरे कैलासवासीय नारायण शेंडगे तात्या यांनीही काही काळ उपसभापती पद भूषवले आहे। आपल्या नूतन सभापती उपसभापती यांच्या निवडीबद्दल खरं खूप त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि जे सदस्य निवडून आले त्यांनाही मनापासून शुभेच्छा। खरं वास्तविक आज आपण भारतीय जनता पक्षाचा पंचायत समिती ताब्यात घेतली। खरं वास्तविक बघायला गेलं तर एवढ्या चांगल्या निकालाला मगाशी दादा म्हणाले की पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली, याच्यापूर्वी तुम्ही सत्ता भोगली आहे, पण आत्ताची सत्ता जरा वेगळी। कारण या तालुक्याला या पंचायत समितीला लागणाऱ्या सर्व गोष्टींचं खातं आपल्याला या मान खटावला मिळाले। कारण आमदार जयकुमार गोरे भाऊंच्या कडे जे खातं आहे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री म्हणून, या खात्याचा खरा उपयोग आता या समितीच्या पंचायत समितीच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं मान खटावला मिळणार आहे। तसं बघायला गेलं तर आजपर्यंतच्या त्यांच्या आमदारच्या कारकिर्दीमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच नव्हती। तरी पण आजच्या ह्या पंचायत समितीच्या निकालानंतर त्याला एक खूप चांगलं मूर्त स्वरूप येणार आहे, अगदी खमक स्वरूप येणार आहे, अगदी डार्क प्रकारचं स्वरूप येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला खूप सारी कामं करायची। मगाशीच आम्ही मीटिंग घेत असताना आपल्या सर्व सदस्यांना सगळं समजावून सांगितले आहे की कशा पद्धतीनं आपल्याला या पंचायत समितीचा कारभार करायचा आहे। अगदी सगळ्यांनी मिळून, सभापती सहित सगळ्यांनी मिळून
एकजुटीनं विरोधकांना बरोबर घेऊन या पंचायत समितीमध्ये काम करायचं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आपले नामदार जयाभाऊ असतील, महेश दादा असतील, सगळे मिळून आणि परत त्यांच्या माध्यमातून आम्ही दोघी अगदी कर्तव्यदक्ष पद्धतीनं या पंचायत समितीमध्ये भाग घेऊन काम करू एवढी मी सगळ्यांना हा विकास करत असताना मग आजपासून सगळे म्हणले की महिला राज पंचायत समितीमध्ये आले, पण धनुष्य महिला राजच असणं खूप गरजेचं आहे. कारण स्त्री ही असं म्हटलं जातं आणि आज आपण सर्वांनी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे प्रथमच BJPची एक हाती सत्ता ही पंचायत समितीवर आलेली आहे आणि ती आपण सर्वांच्या सहमतीनं महिलांच्या ताब्यात दिलेली आहे. तर निश्चितच इथे आता मला वाटते लक्ष्मीचा वास होईल आणि समृद्धी सुखसमृद्धी निश्चितपणे येईल आणि आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहात आणि ताई नवीन आहेत, मोठं पद आहे, त्यांना मार्गदर्शन करावं आणि समन्वयाच्या भूमिकेने आपण सर्वांनी हा पदभार सांभाळावा. आणि दोन्ही ताईंना अशी विनंती करेन की आपल्या कामाचं स्वरूप समजून घेऊन आपण खास करून आपल्या समाजासाठी न्याय द्यावा आणि विशेषतः महिलांसाठी प्रामुख्याने न्याय द्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. आणि आपल्या सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी ZP सदस्य, आमचे आमदार महेशदादा आणि ग्रामविकास मंत्री आपले जयकुमार गोरेभाऊ या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या समन्वयाने आपण एक BJPचा एक गट, एक ताकद या माणखटावमध्ये निश्चितपणे उभी करू आणि ती वाढवू. यापुढे पुढील मला वाटतं 20-25 वर्ष BJPची पाळंमुळं पक्की करून याप्रमाणे आपण एक समृद्ध काम या भागासाठी करू असं मला वाटतं. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मोठ्या आनंदानं आलात आणि ही बिनविरोध कुठलाही किंतु परंतु न ठेवता आपल्या नेत्यांचा आदेश मानून आपण ही निर्विघ्नपणे पार पाडली. याबद्दल आपल्या सगळ्यांचं धन्यवाद आणि स्वागत. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. कुमार गोरेभाऊंचा विजय असो. महिलांचा विजय असो. सिद्धांचा विजय असो. सिद्धांचा विजय असो. साहेबांचा विजय असो. मंत्री जयकुमार गोरेभाऊंचा विजय असो. सिद्धांचा. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.